तर हाय, कशा आहात? बरे आहात? तर मी तुमच्या सर्वांची लाडकी सांग. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज मी खूप असे आनंदात आहे आणि आज आम्ही फिरायला जाणार आहोत. आज संध्याकाळी जाणार आहोत. तर तयारी चालू आहे पॅकिंगची. आणि कुठे जाणार आहे? मागच्या वेळेस आम्ही कोकणला गेलो होतो. तर ह्यावेळेस आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे, सिंधुदुर्गला जाणार आहे, भरपूर ठिकाणी असं जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता हा थोडासा पॅकिंगचा व्हिडिओ आहे. तर बघू आता. शॉपिंग तर काहीच केलेलं नाही, कारण की मागच्या वेळेसच शॉपिंग केली होती. मग बाद झालं, मम्मी खूप ओरडत होती, त्यामुळं मग जाऊ दे म्हटलं. आणि खूप मुश्किलने पाठवले मी, खूप म्हणजे खूप मागं लागले, थोडेसे रडले बिडले, मग तेव्हाच मला पाठवलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर आता बघा आणि आज मी हॉलमध्येच बसलेले आहे, कारण की भाऊ तिकडे झोपलेला आहे. त्यामुळं असं वेगळं वाटतं, चांगलं नाही वाटत. पण ते झोपणार, मागचं बॅकग्राऊंड येणार नाही, तो थोडं त्याला डिस्टर्ब होणार. आणि आज संडे आहे ना, तर कालच आमचं म्हणजे खूप दिवसापासून चाललं होतं की आम्ही फिरायला जायचं, कोकणातच जायचं होतं. पण नंतर कॅन्सल झालं. मग नंतर परत ऋषाली दीदी म्हटली की नाही, आता चला जाऊच. तर काल मी दुपारी सगळं भरली बॅग. आणि नंतर काय म्हटले, तर सगळे नंतर म्हटले की माझी मम्मी तर म्हणली जायचंच नाही, बॅग वगैरे भरल्यावर. मग खूप वाईट वाटलं. मग कपडे वगैरे काढून ठेवले. नंतर मग रात्री भावाला विचारलं जाऊ का, तो पण शेवटपर्यंत नाहीच म्हणलेला आहे मला. मग नंतर त्याला प्लीज प्लीज थोडंसं रडले बिडले, मग थोडंसं मानलं. तो पण तो म्हणला जा नाही म्हणला, फक्त काय म्हणला माहिती का, बघूया उद्या सांगतो तुला, म्हणजे फिक्सच आहे. आणि सकाळी तर मम्मीने पैसे देऊन गेलेले आहेत. खूप असा आनंद झालेला आहे, मला सांगता पण येत नाही आहे. कारण की मला फिरायचं जायचं म्हणलं की खूप असा आनंद होतो. आता बघूया. आणि आम्ही गणपतीपुळेला साडी घालणार आहोत, तर म्हणून इथे बघा आम्ही थोडंसं ज्वेलरीज घेतलेलं आहे, थोडेच घेतलेलं आहे. कालच सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं. आणि मी माझ्या काकीकडनं एक साडी घेणार आहे, तर ती खूप छान आहे. मी सगळ्या मम्मीचे तर घातलेल्या आहेत. आणि एक मला मोर इथं आहे का, ब्लाऊजला थोडंसं मोर असतो ना, तर ते घेणार आहे. तर ती साडी एवढी छान दिसते ना, तर त्यामुळं मी म्हटलं काकीला, कालच फोन केला होता, काकी मला कोकणात जायचं, तर थोडं मला साडी द्या. तर काकी मी घेऊन जा बिंदास. तर आता हा तर ड्रेस बघितलाच असेल तुम्ही, हा ड्रेस, हा एक ड्रेस घेणार आहे. काल सगळं जे आवरलं होतं गाईच, पण काल माझा मूड ऑफ केला आहे मी. आणि हे बीचवर घालणार आहे, हे कपडे दोन बीचवर घालण्यासाठी इथे स्पेशल. आणि हे बघूया, घातला तर घालणार, कारण की मी कधीच घातलेले नाही आहेत असले टॉप. आणि फक्त घेतलेले आहेत, पण मी घालत नाही, कारण की मला आवडत नाही. आत्तापर्यंत मी जास्त शॉर्ट्स कपडे घातलेच नाही आहेत. मागच्या वेळेस ते घातलं होतं बरं का, कोकणात गेले होते त्यानंतर नाही. आणि मला असे टॉप्स आवडत नाही घालायला, कारण की मी लहानपणापासून घालत नाही. आणि हा तर माहिती असेल 3 पीस आहे हा, ह्याच्यावर जॅकेट आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही बघितलंच असेल ह्याच्यावर जॅकेट असतं. तर हे घेणार आहे, थोडेच कपडे घेणार, जास्त पण नाही घेणार. आणि हा खूप टॉप असा आवडलेला आहे, ह्याच्यावर प्लाझो घालायचं आहे बघा, ब्लू आहे, ह्याच्यावर प्लाझो मी घेईलच. तर हे बघा, अशी नेरच म्हणते, बाया. हा पण टॉप नावाला घेतलेला आहे, बघूया. खूप असं एन्जॉय करणार आहे ह्यावेळेस. कारण यावेळेस फक्त थोडे आम्ही 24 बहिणी चाललेलो आहोत, आणि 2 दाजीच आहेत, बाकी कोणी नाही आहे. आणि रेडीमेडचा ब्लाऊज घेतलेला आहे, कारण की मला काकीचे ब्लाऊज येतात, कारण की माझ्या काकीची तब्येत एवढी आहे की सांगू शकत नाही. खूप म्हणजे अशी तब्येत नाही आहे, लुकडीशी आहे माझी काकी. मस्त असं कपडे घेतलेले आहेत. आता बघू, आणि जाताना तर पंजाबी ड्रेसच घालणार आहे.
आणि सेल्फी स्टाईल माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे बघा छोटंसं, आणि तेच मी आत्ता सध्या वापरते आहे. आत्ता मी फोनला लावलेलं आहे, खूप छान असं दिलेलं आहे. आणि सेल्फी स्टाईल कारण की माझी बहीण पण व्हिडिओ काढते ना इंस्टाग्रामला आणि मी यूट्यूबला काढते, तर ती म्हटली होती की सेल्फी स्टाईल आण. मग मी म्हटलं हो आहे तर आणायला काय. आणि माझ्या भावाने पण दिलेलं आहे, ते पण खूप छान आहे बरं का. मला ते असं एकदम कुठेतरी लांब गेले ना तर मी ते नक्की घेऊन जाणार, त्याचा पण कधी कधी उपयोग होतो. आता मस्त असे टॉप्स वगैरे आहेत. जास्त करून टी शर्टच खूप आहे. बेल्ट तर बेल्ट मला सापडतच नव्हता. माझ्या पप्पाला माहिती असते बरं का. मी खूप शोधला बेल्ट पण मला सापडला नाही. तर आधी जीन्स वगैरे भरून घेऊया, बघूया आता बॅग वगैरे पॅकिंग करते. तर फायनली आता बॅग वगैरे पॅकिंग झालेलं आहे. एवढंच एक दप्तर घेतलेलं आहे आणि साडी चप्पल तर तिकडंच बघायचं आहे. आणि मला एक चेन पाहिजे आहे, ती एक चेनीचं पण होईल सगळं. तर आता बघूया काय होतं आहे काय नाही. तर अशी बॅग मस्तच पॅकिंग झालेली आहे, खूप असं आनंद होतो आहे. तर तिकडे पण ब्लॉग माझा पडेलच आणि कोण कोण जाणार आहे कोण कोण नाही. रात्रीचं ब्लॉग स्टार्ट करत आणि मला जर तिथं रेंज असली तर मी नक्कीच सोडून ब्लॉग, आणि नसेल तर मग मी घरी आल्यावर पण सोडू शकते. थोडासा लेट होईल ब्लॉग सोडायला. आणि खूप असा आनंद होतो आहे मला. आता मस्त आता आंघोळ वगैरे करते कारण की काल रात्री बॅग भरली होती पण म्हणजे मम्मी त्यांनी परवानगी दिली नाही, पण आज सकाळी उठले मग दिलेली आहे परवानगी. मस्त आता आंघोळ वगैरे करते आणि कपडे वगैरे घालून मग जाते बहिणीकडे जाते. वृषाली दीदीकडे जायचं आहे आता चला कसं वाटतं आता बघूया. आणि नाश्ता तुमचा झाला का सगळ्यांचा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा तर झालेला नाही, मग अशी मी 6 वाजता उठले तर खूप छान असं वाटतं आहे. आता आम्ही सगळे जाणार आहोत, आम्ही भाऊ आणि पप्पा जाणार आहेत, बड्डेला चाललेले आहेत ते. जानूच आम्ही जेव्हा आधी राहत होतो ना त्या ठिकाणी त्या काकू आहेत, तर त्यांच्या मुलीचा बड्डे. मला पण त्यांनी बोलवलं होतं पण मी काही जाऊ शकत नाही कारण मला आता कोकणात जायचं आहे, त्यामुळे मी कसलंच जाऊ शकत नाही. वॉच तर माझं घड्याळ आत्ता अशी माझ्या लक्षात आलेलं आहे. तर खूप मी एक्सायटेड आहे की मी जाण्यासाठी. आणि स्नेहल माझी ती मैत्रीण तर ती पण गेलेली आहे, ती गोव्याला गेलेली आहे आणि मी कोकणला जाणार आहे. तर ती कालच गोव्याला गेलेली आहे स्नेहल. बेबी तर काय गावालाच आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, नेक्स्ट ब्लॉगला नक्की भेटू, ते पण कोकणमध्ये. बाय.